हे अभिनंदन करत असताना मी आपल्याला एक नम्रपणे विनंती करतो की त्यांची अण्णांची निवड होण्याकरता म्हणून आम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। पलीकडे माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी अभिनंदन करत असताना थोडीफार राजकीय टीका टिप्पणी केलेली आहे। आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, थोडी आम्ही 4-2 वाक्य जर राजकीय बोललो तर आमच्याकरता थोडं तुम्ही सहन कराल अशी अपेक्षा करतो। अण्णा, तुमची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, दादा ओ दादा जरा आमचं पण ऐकलं तर बरं होईल जरा। नाही, इकडं आमदार, इकडं आमदार, इकडं आमदार, तुम्ही तरी किमान आमचं ऐका। आणि म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, सन्मान्य एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री असतील, सन्मान्य अजितदादा मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेची खूप मोठी गौरवशाली परंपरा या ठिकाणी विषद केली, आपल्या भाषणामध्ये सांगितली। आणि हे जे उपाध्यक्षपद सन्मान्य अण्णाजी बनसोडे यांना मिळालेलं आहे, ती उपाध्यक्षपदाची जागा, ती उपाध्यक्षपदाचं हे पद किती उत्तुंग अशा व्यक्तिमहत्वाने भूषवलं, त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला आणि म्हणून त्याचा मी काही पुनरुच्चार करणार नाही। अध्यक्ष महोदय, एका बाजूला भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयाची चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळेला अण्णांची उपाध्यक्षपदी निवड व्हावी हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परंतु त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची एक परंपरा मला आपल्या सर्वांना सांगितली पाहिजे की खरं तर हे विरोधी पक्षनेतेपद, दादा तुम्हाला कल्पना असेल की अनेक वर्षापासून विरोधी पक्षाच्या सदस्याला उपाध्यक्षपद हे देण्याची परंपरा या महाराष्ट्राची होती। ही महाराष्ट्राची परंपरा शिवसेना भाजपच्या कारकिर्दीमध्ये राजकारणामुळे 1999 साली खंडित झाली। 1999 पर्यंत ही परंपरा होती। अगदी 1995 साली ज्यावेळेला शिवसेना भाजपचं राज्य होतं त्यावेळेला दत्ताजीराव नलावडे, कैलासवासी दत्ताजीराव नलावडे हे अध्यक्ष महोदय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला काँग्रेसचे प्राध्यापक शरदराव तसरे हे उपाध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान झाले होते। सत्ता होती शिवसेना भाजपची। 1999 साली शिवसेना भाजपने थोडीशी चूक केली आणि त्यावेळेला अध्यक्षपदाकरता शिवसेना भाजपच्या वतीनं कैलासवासी तत्कालीन सदस्य गिरीशजी बापट यांचा आम्ही फॉर्म भरला आणि हा फॉर्म भरल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं, कारण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख हे सातत्यानं आमच्या विरोधी पक्षाबरोबर चर्चा करत होते। भुजबळ साहेब त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते। ते आमच्याजवळ चर्चा करत होते की हा उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्या, आम्ही आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे तुम्हाला उपाध्यक्ष पदाची जागा देतो, अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव होता। आम्ही ऐकलो नाही, आम्ही ती निवडणूक लढलो, आम्ही ती निवडणूक हारलो आणि हारल्यानंतर स्वाभाविक आहे आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही तर ते आम्हाला सहकार्य कसं करतील आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळेला उपाध्यक्ष पदाची जागा ही आम्हाला दिली नाही। त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही परंपरा खंडित झाली। पण त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या वतीनं संवाद करण्याचं काम, राष्ट्रवादी वतीच्या संवाद करण्याचं काम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या वतीनं संवाद करण्याचं काम, आमच्याशी संवाद साधण्याचं काम, आम्हाला समजावण्याचं काम, आमच्याशी चर्चा करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जात होतं
पण आज ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार, ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच, पण हे औदार्य असलं पाहिजे. याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच, आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी मला कमाल वाटते, आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय असं सांगितलं होतं की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकतात, एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही, पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये, लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये. आणि जर डायलॉगच बंद झाला, मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही. हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलंय, म्हणून तरी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे. आणि म्हणून आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला. आमची संख्या कमी आहे हे आम्हाला माहित आहे. आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला माहित आहे, परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकला नसता. आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती. आणि म्हणून किमान साधा की तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडून संपून गेलंय. हो, जागेवर बसून घ्या, बगीचात फिरल्यासारखे तुम्ही फिरताय. आणि म्हणून अशा प्रकारचं सौजन्य संपणं हे लोकशाहीच्या हिताचं नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अण्णा तुमचं मी अभिनंदन तर करतोच. दादांनी संपूर्णपणे तुमची राजकीय कारकीर्द सांगितली. तुम्हाला कदाचित आठवत असेल की काही कालावधी करता आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आम्ही एकत्र काम केलेलं आहे, सभागृहामध्ये नव्हे, पक्ष म्हणून सुद्धा आपण एकत्र काम केलेलं आहे. तुमच्यासारखा एक छोट्यातल्या छोट्या घराण्यातून आलेला एक सदस्य या ठिकाणी आज उपसभापती झाला, याचा मला अभिमान आहे. दादांनी इथं सांगितलं की अण्णा बनसोडे हे पानपट्टी चालवायचे, गुलाबराव पाटील हे पानपट्टी चालवायचे, आमचे अनंत उर्फ बाळा नर हे त्या ठिकाणी कुठले मेडिकलच्या दुकानामध्ये होते. दादा, मी माझं आयुष्य तुम्हाला सांगितलं, वायकरांचं दादा, मी माझ्या आयुष्याची वाटचाल कधी सांगितली नाही, पण मी पण इथपर्यंत बऱ्यापैकी आलोय. तुम्हाला अभिमान वाटेल, सन्मान वाटेल. मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षण करू न शकल्यामुळे ट्रकवरचं क्लीनरचं काम करून माझ्या आयुष्याची मी सुरुवात केलेली आहे. मी ट्रकचा क्लीनर म्हणून दीड रुपया मला पगार आणि 2 रुपये भत्त्या, अशा पद्धतीचं भुश्रीफ साहेब मी माझ्या आयुष्याची सुरुवात करून इथपर्यंत आलोय. स्वतःचं कधी सांगायचं नसतं, पण तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून मी सांगितलं. हा काय माझं भांडवल नाही. माझ्या आईच्या घराण्यामध्ये, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही दूरपर्यंत राजकारणात नाही, कोणी नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगायच्या आहेत. अध्यक्ष महोदय, की आपण अण्णा बनसोडे आपण या ठिकाणी उपाध्यक्ष झालात. या ठिकाणी अध्यक्ष महोदय बसलेले आहेत. त्या जागेवर बसणारा जो तालिका अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो, तो अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून नेमलेला फक्त तो तालिका सभा अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो. त्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तात्पुरते का होईना जे अध्यक्ष महोदयांना अधिकार असतात ते त्या तालुका सभापतीला अधिकार असतात. हे आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तुम्ही तर उपाध्यक्ष झालात. आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडंसं वाईट वाटेल, पण मला सांगितलं पाहिजे की आज या गौरवशाली सभागृहाची एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय. या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाजाचं, सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे, आर्टिकल लिहायचे. आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत. पण काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं. त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? बाजार असा मांडला गेलाय
की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात, अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हे उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं काय सांगितलं, 1 मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हास्य. हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात. कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय. नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे अण्णा, हे सभागृहाच्या इभ्रतीला शोभणारं नाहीये. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय. हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय. मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे. हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु उपमुख्यमंत्री बोलतायत. जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे. अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरून काढलं पाहिजे. त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं. त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं. त्यांनी यांना भेटून सांगावं ना, काही असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही. लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही. परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू. परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे. असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण. नाही पण अध्यक्ष महोदय, तुम्ही आता त्याच्यात आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही. हे थांबलं गेलं पाहिजे. नाही, 1 मिनिट भास्करराव 1 मिनिट. बसा, थांबा जर. अहो बसा, असं काय करता. अध्यक्ष महोदय, बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरतात. मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी आपल्या काळामध्ये आल्या. अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या विषयामध्ये माननीय जयंतराव पण बोलले, माननीय विजूभाऊ पण बोलले की लक्षवेधी जास्त होतात वगैरे. तर अध्यक्ष महोदय, आम्ही तुमच्याकडे येतो ना आमदार म्हणून, तुम्हाला प्रेशर करतो आम्ही आमची लक्षवेधी घ्या म्हणून, आम्हीच बोलतो ना. आणि या निमित्तानं आमच्या प्रश्नाला न्याय मिळतो. अध्यक्ष महोदय, जनता समाधानी आहे, आमदार समाधानी आहेत, हे बरोबर आहे. दुसरा विषय, माझ्या हरकत ह्याच्यावर विषय आहे. मगाशी बोलता बोलता ऐका अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, बोलता भास्करराव साहेब काय म्हणले की पाशी बहुमत. अध्यक्ष महोदय, जनतेचा अवमान आहे पाशी बहुमत म्हणणं. म्हणजे हा कुठला शब्द आला? पाशी बहुमत कसा असू शकतो? अध्यक्ष महोदय, तो शब्द बाजूला काढून टाका, तो शब्द काढा बाजूला, तो शब्द काढा, पाशी बहुमत शब्द बाजूला काढा. मी तपासून निर्णय घेईन. बोला. आपल्याला विनंती आहे, भास्करराव या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य आहेत, नियमावली त्यांना माहित आहे, नियम माहिती आहेत. आपण कुठल्या विषयावर बोलतोय तेही त्यांना माहिती आहे. हा विषय त्याच्याशी संबंधित नाहीये. विरोधी पक्षांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी जे सुरू केलं तेही आम्ही ऐकून घेतलं, कारण वरिष्ठ सदस्य आहेत, एक भावना व्यक्त करतायत या सभागृहामध्ये, जी परंपरा आहे त्याच्या संदर्भात सांगतायत.
पण अशा पद्धतीने भास्करराव आपल्याकडे अपेक्षित नाहीये की आपण या सभागृहात अशा पद्धतीने बोलणार. अध्यक्षमध्ये मी मर्यादेमध्ये बोलतोय. मी अध्यक्षमध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना, तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत. लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी. म्हणून अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, आपण तातडीने तपासून वगैरे नको. सन्मान्य सभागृहाला आणि सदस्यांना ही विनंती आहे की आज आपण इकडे अभिनंदनाचा प्रस्तावावर चर्चा घेत आहोत. आपल्याकडे नवनिर्वाचित असे आपले उपाध्यक्ष आपण इकडे विराजमान केले आहेत. तर या प्रथेला कालबोट लागेल असं आपण कोणीही वर्तणूक करू नये. सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांनी आता जे आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची मी दखल घेतलेली आहे. परंतु मला पूर्ण बोलू दे, मला संपू दे. परंतु माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत. या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत, एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावं म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात ज्या वेळेला कामकाजात किंवा विधिमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो. ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. अध्यक्ष महोदय, सुरुवातीलाच मी आपल्याला पुन्हा एकदा निदर्शन आणून देऊ इच्छितो. मी आपल्यावर कुठलाही जर आरोप केला असेल तर तुम्ही तपासण्याच्या ऐवजी मीच सांगतो माझं विधान कामकाजातून काढून टाका. पहिली गोष्ट, मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदादांनी सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही. मी हे ज्या वर्तमानपत्राचा दाखला दिला त्याचं नाव सांगितलं, त्याचा ऐकून घ्या ना. असं कसं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना, असं कसं म्हणता तुम्ही? आणि म्हणून मी दिलं आणि म्हणून मी उपाध्यक्षांना हे सांगितलं. चला आता त्यांना अभिनंदनावर बोलू दे. काय बोला अध्यक्ष महोदय. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये उपाध्यक्षाची निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाष्य लोक करतायत. त्यातून एखाद्या वृत्तपत्रामध्ये या सभागृहाच्या कामकाजाविषयी काय छापून आलंय त्याचा उल्लेख करून संपूर्ण सभागृहाच्या आपल्या सर्व आमदारांच्या कार्यक्षमतेवर, कार्यपद्धतीवर, त्यांच्या इंटेन्शनवर शंका उपस्थित करण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगतो, जर का ऐकून घ्या, एखाद्या वृत्तपत्रात असं काही आलं तर त्या वृत्तपत्राच्या विरुद्ध हक्कभंग आणण्याची भाषा केली गेली पाहिजे. ती भाषा केली जात नाहीये इकडे. आम्ही स्वतः आमदार म्हणून आपल्याकडे 10 वेळा येतो की आमच्या लक्षवेधी लावा. आपण ते लक्षवेधी लावतात. सर्व आमदार येतात, मंत्री येतात, उत्तरे दिली जातात. या ठिकाणी कर्मचारी काम करतात. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. ती बाजूची खुर्ची मिळत नाहीये म्हणून तुम्ही आणि हे काढून टाका. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आता आपण माझा सन्मान्य उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेबांच्या विषयी बोलावं. अण्णा बनसोडेंना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अण्णा बनसोडेंकडनं माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय
की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. अण्णा बनसोडे, तुम्हाला मी सांगतो, अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो. या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो. या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे. त्या मार्गदर्शिकेप्रमाणे आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना अध्यक्ष महोदय, ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील, किंबहुना अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय, की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्माननीय उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ साहेब बसलेले असायचे, परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत नकळतपणे दिली गेली असेल. मला असं वाटतं की यावेळेला आपण नसाल आणि त्यावेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्तीत जास्त संधी द्यावी. अध्यक्षांनी